नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, अरुण जेटली यांचं बारामती इथं प्रतिपादन. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जेटली यांच्या बारामती दौऱ्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना आलं उधाण. मुंबईत अचानक पारा कडाडला. येत्या 36 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आणि जागतिक पातळीवरच्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या जानेवारी ते जून 2016 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात येणारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी येत्या 2 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 2 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत त्याबाबतच्या हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार आहेत, असं राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी सांगितलं. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 21 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हानं उभी असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. या दृष्टीनं बारामतीमधल्या कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्था देशात ठिकठिकाणी उभ्या राहिल्या पाहिजेत, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात बारामती इथल्या कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बारामती परिसर हा ग्रामीण शिक्षण आणि कृषी विज्ञानाचा केंद्रबिंदू झाला आहे. या परिसराला फेरफटका म्हणजे आपल्यासाठी मोठ्या अनुभवाची शिदोरी आहे, असं जेटली यांनी सांगितलं. गेल्या 40-50 वर्षांमध्ये बारामतीसारख्या अवर्षणग्रस्त भागाचं शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं प्रतिनिधित्व केलं आहे, हे फार कौतुकास्पद आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी साखर उद्योगाच्या समस्या मांडल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा त्याला मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कमी पाण्यावर वाढणारी ऊसाची जात इंडोनेशिया सरकारनं तयार केली आहे, ती भारतात आणण्याचं आवाहन पवार यांनी केलं. अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी उपाययोजना करणं ही वित्तमंत्र्यांची मुख्य जबाबदारी असते आणि विद्यमान वित्तमंत्री त्या दिशेनं पावलं टाकत आहेत, असं पवार यावेळी म्हणाले. बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयाचं कमलनयन बजाज अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था असं नामकरणही आज जेटली यांच्या हस्ते झालं. जेटली यांच्या बारामती दौऱ्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. सत्ताधारी आघाडीच्या भाजप आणि शिवसेना या सहकारी पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जेटली यांचा बारामती दौरा महत्त्वाचा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा भाजपाला असल्याचं शरद पवार यांनी गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. त्यामुळे आता राजकारणातली समीकरणं कुठचं वळण घेतात, याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय फायद्याचा करण्याचं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं. 12 ते 14 डिसेंबर या काळात नागपूर इथल्या रेशीमबाग मैदानावर 7व्या ॲग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आणि कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. याविषयी आयोजित एका पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. आज तंत्रज्ञानाचं युग असून शेतीसोबत अनेक उपक्रम जोडधंदे करता येणं शक्य आहे, तरीही शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे दुर्दैवी चित्र बदलण्याची गरज असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांनी धम्मदीक्षा घेतलेल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीची वास्तू पूर्ण झाली असून ते जागतिक पर्यटन तसंच बौद्धांचं आकर्षणाचं केंद्र झालं आहे. दीक्षाभूमी परिसर अधिक आकर्षक आणि कलात्मक बनवण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक संपूर्ण निधी तात्काळ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दीक्षाभूमी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाचं उद्घाटन तसंच हस्तांतरण कार्यक्रमात ते आज बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन इथल्या वास्तूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 तारखेला व्हावं अशी विनंती करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके यांच्यासह स्थानिक आमदार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले उपस्थित होते.
दीक्षाभूमीवरील स्मारक परिसराचा विकास करताना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्मारक समितीच्या सूचनेनुसार नागपूर सुधार प्रन्यासनं आराखडा तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या। HIV-ग्रस्त मुलांची सामाजिक दुरवस्था हा काही जणांसाठी केवळ हळहळ व्यक्त करण्याचा विषय। मात्र एक संवेदनशील मन या प्रश्नाच्या दाहकतेनं होरपळून निघालं आणि त्यानं HIV-ग्रस्त मुलांना पंखाखाली घेतलं। तीव्र सामाजिक विरोध सहन करून रवी बापटले यांनी सेवालयच्या माध्यमातून HIV-ग्रस्त मुलांसाठी हक्काचं अंगण मोकळं केलं आणि त्यांना जगण्याचं बळ दिलं। याविषयी आमचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी पाठवलेला हा वृत्तांत। समाजानं नाकारलेले हे निष्पाप जीव केवळ HIV-ग्रस्त आहेत म्हणून वाळीत टाकलेले, त्यांना आधार देऊन जगण्याचं बळ देणारे हात आहेत रवी बापटले यांचे। लातूरजवळ हसेगाव इथं या निरागस जीवांना आधार देणारं सेवालय बापटले यांच्या जिद्द आणि परिश्रमातून उभं राहिलं। मी सोनू, मी पुण्यावरून आले। सेवालयात येऊन मला 2.5-3 वर्ष होत आहेत आणि हे कळण्या अगोदर माझं जीवन वेगळं होतं, परंतु मी सेवालयात आल्यानंतर या मुलांकडून मला प्रेरणा मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेतल्या छोट्याशा एनकुशीकडूनही मला प्रेरणा मिळाली आणि आज मी HIV विषयी जनजागृती करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरते। मी मुंबईला होतो, माझी आई वारली, HIV वारली की कशाने वारली मला माहीत नव्हतं आणि माझे वडील आजारी पडले म्हणून मला माझ्या मामानी हसेगाव सेवालय या संस्थेत आणून सोडलं। आता मी मोठा होणार, शिकणार खूप शिकणार आणि चांगला माणूस बनणार। सुरुवातीला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध झाला, तो सहन करून बापटले यांनी काम सुरूच ठेवलं। हळूहळू समविचारी लोकांची साथ मिळत गेली। मग लढा सुरू झाला या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी। बापटले यांनी मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून दिला। आज सेवालयाची मुलं इतर मुलांच्या बरोबरीनं शिक्षण घेत आहेत। त्यांच्या सामाजिक स्वीकाराचं हे बीजारोपणच आहे। यापैकी अनेक मुलं अनाथ तर काहींना रक्ताच्या नातेवाईकांनीच नाकारलेलं। रवी बापटले यांनी सेवालयाच्या रूपानं उजाड माळावर नंदनवन फुलवलंय। त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळतंय, मात्र समाजाचा विरोध कायम आहे। बापटले यांचा लढा आजही सुरू आहे। त्यांना तुमची साथ आणि मदतीचा हात हवाय। त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9503177700। देव कसा असतो ते कोणी पाहिलेलं नाही, मात्र रवी बापटले यांच्या सेवालयात गेलं की देवालयात प्रवेश केल्यासारखं वाटतं, एवढं खरं। केंद्र सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात फळं आणि पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा अंश आढळून आला आहे, जो मानवी आरोग्याला घातक आहे। रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते हे खरं असलं तरी ही उत्पादन वाढ मर्यादित स्वरूपाची असते। उत्पादन वाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची मात्रा गरजेपेक्षा जास्त दिली जाते। रासायनिक खतांचा अधिक आणि सातत्यानं वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो, परिणामी जमिनीची उत्पादकताही कमी होते। रासायनिक खतांप्रमाणेच कीटकनाशकांच्या अतिवापराचा देखील पिकांवर वाईट परिणाम दिसून आला आहे। कीटकांचा नाश करणारी कीटकनाशकं विषारी असतात, त्यामुळे उपद्रवकारक कीटक मरतात, मात्र त्याचबरोबर काही उपयुक्त जीवाणूही बळी पडतात। विक्रेत्यांकडून फायद्यासाठी फळं आणि भाज्या कृत्रिम पद्धतीनं पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो। मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालात फळं आणि पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचे अंश आढळून आले आहेत, ज्यामुळे बाजारातील फळे, धान्य आणि भाज्या सेवनासाठी कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे। मलेशियात जोहोर बाहरू इथं सुरू असलेल्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत आज झालेल्या अखेरच्या साखळी लढतीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला। या विजयामुळे भारतानं 5 सामन्यांमध्ये 12 गुणांची कमाई करून अंतिम फेरीत दिमागदार प्रवेश केला आहे। स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारताचा मुकाबला ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे।
सांगली इथले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब काटकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. मराठी भाषकांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी सीमा प्रश्नावरच्या अनेक लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी त्यांनी कृष्णा काठ हे साप्ताहिकही चालवलं. आज रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आणि आता हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असून जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा, विजा चमकून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. या भागात काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद मुंबईत सांताक्रूज इथं 38.6 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमानाची नोंद महाबळेश्वर इथं 17.4 अंश सेल्सिअस अशी झाली. येत्या 36 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 37 आणि किमान 26, नागपूर 34 आणि 22, पुणे 33 आणि 19, औरंगाबाद 33 आणि 22, नाशिक 33 आणि 19, कोल्हापूर 33 आणि 22, रत्नागिरी 35 आणि 23, सोलापूर 35 आणि 24 आणि अमरावती कमाल तापमान 35 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. अरुण जेटली यांचं बारामती इथं प्रतिपादन. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जेटली यांच्या बारामती दौऱ्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना आलं उधाण. मुंबईत अचानक पारा कडाडला. येत्या 36 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आणि जागतिक पातळीवरच्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केंद्र सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात फळं आणि पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक कीटकनाशकांचा अंश आढळून आला आहे, जो मानवी आरोग्याला घातक आहे. या पार्श्वभूमीवर रासायनिक खतं तसंच कीटकनाशकं यांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि सेंद्रिय शेतीचं महत्त्व याविषयी अधिक माहिती देण्यासाठी कृषीतज्ञ निलेश ठक्कर यांना 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.